परंतु एक कंडिशन आहे नितेश कुवेसकर, आपल्यासाठी एक कंडिशन आहे की आपण रविवारपर्यंत इथे यायचं आहे. दीपकजी नारकर आणि नितेश कुवेसकर यांना आग्रहाचं आमंत्रण आहे की आपण रविवारपर्यंत यायचं आहे. शाखा प्रमुख नितेश कुवेसकर यांचा यथोचित सन्मान किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 च्या या जय्यत कार्यक्रमामध्ये आपण आपली प्रार्थना उपस्थिती नोंदवली, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. आणि आपला हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून श्यामूबाई नाना जनकल्याण फाउंडेशन, मोरेगाव चॅलेंजर्स आणि कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025च्या वतीनं धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती, आपण पुन्हा एकदा आदरपूर्वक स्थानापन्न व्हा आणि या सामन्यांचा आस्वाद घ्या. मी घेऊन जातो सर्व कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र अनिकेत सावंत उपस्थित आहेत. चला मॅच दिशेने वळूया. पहिलं षटक संपलं, धावफलकावर धावा लागले 7. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले 7. संत गतीने सुरुवात पहिल्या षटकाची. खूपच सुंदर असं षटक हाताळलं पहिलं समर्थ बॉईज या संघाने. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश घरत, मिस्टर आकाश घरत. चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश घरत, ज्यांनी वैयक्तिक धावा केले 17. मिस्टर आकाश घरत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. चला सन्माननीय आदरणीय प्रदीप दादा चव्हाण यांच्या हस्ते मागील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. मिस्टर आकाश घरत यायचंय. एक मिनिट थांबतो अनिकेत. व्ही स्पोर्टचे ओनर सन्माननीय सतीशजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल सतीशजी आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. व्ही स्पोर्टचे ओनर सतीशजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सतीशजी, आपलं हार्दिक स्वागत. बिरमणी गावचे सुपुत्र, महाबळेश्वरमधील एक प्रसिद्ध उद्योजक जे आपल्या या मोरेगाव नगीनदास विभागामध्ये व्ही स्पोर्ट्स या नावाने आपला एक छोटासा उद्योग चालवतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या माध्यमातून येणारा बॅट खूप चांगल्या क्वालिटीच्या असतात आणि ते सतीश मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सतीश, आपलं हार्दिक स्वागत. चला मिस्टर आकाश घरत यायचं आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले 10. खूपच सुंदर असं गोलंदाजी करतोय समर्थ बॉईज. 12 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावर धावा लागले 10. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटे शैलेश करावडे. क्षेत्ररक्षक सजत असताना समर्थ बॉईज या संघाचं तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. ओमकार याचा तिसरं षटक. पहिला चेंडू ओमकार याचा समोर स्वतःच्या फॉलोपरमध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न. काय घडेल काय बिघडेल. एक चिकी सिंगल, एक चौटी धाव. स्ट्राईक वरती पाहायला मिळतो फलंदाज संतोष. धावफलकावर धावा लागलेत 11. खूपच सुंदर असा पहिला चेंडू होता. ओमकार याचा सामना करेल संतोष. हो लेग ब्रेकचा चेंडू काही समजलेला नाहीये. सहज जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अनिकेत एक मिनिट थांबवतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, बॅरिकेड्स पासून हात लांब करा, म्हणजे हात बाजूला घ्या. बॅरिकेड सोडून प्लीज आपण हात काढायचे आहेत. बॅरिकेड पासून लांब व्हा. तुमच्या समोर असणारी जी काही लोखंडी बांबूची लाईन आहे त्याच्यापासून लांब व्हा. बॅरिकेड जर कोणाला समजत नसेल तर तुम्ही जिथे उभे आहात, जिथे हात ठेवून उभे आहात ते हात काढायचे आहेत. चला प्लीज विनंती आहे सगळ्यांना, लवकरात लवकर आपण सर्वांनी तिथून हात काढा, अन्यथा व्हॉलंटियर्स तिथे येतील आणि त्यानंतर त्यांच्याकडून जर का कोणती अपमानित करणारी भाषा तुमच्याशी जर वापरली गेली तर मात्र तुम्हाला राग यायला नको, त्यासाठी आपल्याला ही विनंती करण्यात येते. सो आय रिक्वेस्ट टू ऑल, प्लीज कोऑपरेट.
सगळ्यांनी सहकार्य करा. आपणा सर्वांची स्पर्धा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निर्धाव चेंडू आलाय. 5वा चेंडू. 1 टू गो. अंतिम चेंडू. धावपलकडे धावा लागले 14. एक्सिलेटरवर पाय द्यावा लागेल. 13. हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू काही समजलेला नाही फलंदाजाला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन संपतोय. 3 षटकाचा खेळ झालाय. धावपलकडे धावा लागले 14. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावपलकडे धावा लागलेत आतापर्यंत फक्त 14. मोठं आव्हान उभं करायचं असेल 25-27 धावांचं तर 2-3 मोठे फटके या षटकामध्ये येणे गरजेचं आहे. एक्सिलेटरी पाय देऊन फलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षक सजवत असताना संघाचे कप्तान शैलेशदा करावडे स्वतः फील्डमध्ये पाहायला भेटत आहेत. पहिला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश याचा खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू होता. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत धावा लागलाय. धावफलक वरती 15. 14. पुढील चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. डीजे. थँक्यू डीजे. संतोषच्या रूपात गडी बाद झालाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावपलकडे धावा आतापर्यंत फक्त 14. मोठं आव्हान उभं करायचं असेल 22 तर तरी 2 फटके मोठे गरजेचे आहेत या षटकामध्ये. पहिल्या सत्रात उर्वरित 2 चेंडू बाकी. खूपच सुंदर असं षटक म्हणावं लागेल प्रथमेश याचं. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण फेकी केले तद्वर फलंदाज पोहोचाय. तद्वर एक चिकी सिंगल. पहिल्या सत्रातील अंतिम 1 चेंडू बाकी. प्रथमेश याचा. सलमानाबादचा किताब दिला जाणार आहे. मी विनंती करेल शहर प्रमुख प्रदीपजी सावंत साहेबांना विनंती करेल आपण समोर आपल्या शुभ हस्ते हा मॅरेथॉनचा किताब मॅरेथॉनची जर्सी आकाश गरत यांना दिली जाते. मी विनंती करेल आकाश गरत आपण या गौरवाचा स्वीकार करावा. जोरदार टाळ्या होऊन जातात आकाश गरतसाठी. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर आणि एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्यांनी खूप चांगली भूमिका निभावली आहे. डिपेंडिंग चॅम्पियन आहेत या स्पर्धेचे. मागील वर्षाचे विजेते आहेत आणि ते विजेतेपद कसं भूषवलं होतं ते दाखवत असताना खूप खूप अभिनंदन आकाश. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद प्रदीप सावंत साहेब. आपण स्थानापन्न पहा. पहिली इनिंग संपली. नेक्स्ट मॅचचा टॉस. धन्यवाद सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात. या मंचावरती आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आमच्या समस्त श्यामूबाई नाना जनकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंजर्स आणि कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025च्या वतीनं थँक्यू सो मच. कोण आहे? हरिओम आई माऊली. हरिओम आणि आई माऊली दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. टॉस का बॉस लगेच खाली करायचा आहे. विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेडामकर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. चला दोन्ही कर्णधार या. आपण लगेच टॉस करणार आहोत. चला मॅच दिवशी ओळूया. दुसरं सत्र चालू. सतरा 24 चेंडू मध्ये इक्वेशन असेल 17 धावाचं. धावाला श्री गणेशा. हो 1+1. डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सरळ गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 चेंडूचा खेळ झालाय. धावपलकडे धावा लागलेत आतापर्यंत 3.
स्ट्राईक वरती फलंदाज गौरीश आणि शैलेश, 2 सलामीवीर. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा, उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांनी हात पसरवलेत, आव्हान रूपात भर पडते, मोठा फटका आलाय, 2 चेंडू खेळाडूला भेटून चौका. थँक्यू डीजे. 3 चेंडू, आज धावा, एक हाती सामना. कोलवट टप्प्याचा चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. तद्वर एक चिकी सिंगल शैलेश करावडेच्या खात्यामध्ये ऍड होईल. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावपलकावर धावा आहेत 9. हो हो हो, पंचांनी हात पसरवलेत. पुन्हा एकदा 9 चेंडू, खूप महागडं षटक हितेशी असं. गौरीश आणि पुन्हा एकदा टळलेला चेंडू, निर्धाव चेंडू आलाय पहिल्या षटकामध्ये. 5वा चेंडू आलाय, 14 चेंडू आला निर्धाव. हो हो, चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. डीजे थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ झाला, धावपाल करीत धावा लागले 10. पुन्हा एकदा आव्हान रूपात भर पडते. आतापर्यंत तद्वर 11 धावा धावपालकावरती लागलेत. औपचारिकता फक्त मॅच मध्ये बाकी. सुंदर असा लेग ब्रेकचा चेंडू होता शैलेश करावडेला, चेंडू काही समजलेला नाहीये. सन्मान दिलाय शैलेश करावडे यांनी. एक चेंडूचा खेळ झाला, धावपाल करते धावा 12. पुन्हा एकदा आव्हान रूपात भड. 1+1 2 धावा धावपाल करत ऍड होतील. तोपर्यंत धावपालक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. एक हाती सामना, एकतर्फा मॅच. सन्मान दिलाय, पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळलाय. तद्वर एक चिकी सिंगल. 15 धावपालकावरती धावा 15. रितेश स्ट्रायकेट वरती फलंदाज, टोलवलाय, चेल सोडलाय हितेश यांनी. मॅच मध्ये फक्त आता बाहेर गेलं तर औपचारिकता बाकी राहिले. गडी बाद, चेंडू जाते मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. डीजे सोळा चेंडू, 2 धावांची गरज. धावपालकावरती एक हाती सामना. समर्थ बॉईज या संघाने खिचून घेतलाय स्वतःच्या जाळ्यामध्ये. 15 चेंडू, 2 धावा. स्ट्रायकवरती फलंदाज शैलेश करावडे, बॅक टू बॅक 2 डॉट. इक्वेशन असेल 14 चेंडू, 2 धावा. सन्मान दिलाय, फेकी करेल, गडी बाद, रनआउटच्या रूपात हादरा आणि धक्का. डीजे मॅचची इक्वेशन असेल 13 चेंडू, 2 धावा. पाहिजे रे. 11 चेंडू, 1 धावा. स्ट्राईक मध्ये फलंदाज शैलेश करावडे. फिनिशिंग चौकार येईल का? नाही, निर्धाव. चौका मारूनच मॅच संपवणारे शैलेश करावडे.
येईल का या चेंडूवरती? सन्मान दिलाय डिक्लेअर झोन मध्ये मॅच झालाय फिनिश. समर्थ बॉईज कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक. वक्रतुंड पराभवाच्या छायाखाली जातोय वक्रतुंड बॉईज. हार्ड लक. मां पै गईयां तूं चंडीगढ़